नमस्कार. आज आपण भारतातल्या एका फ्लॅगशिप स्पेसीजबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे टायगर. काल म्हणजेच 29 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणजे इंटरनॅशनल टायगर डे सेलिब्रेट केला जातो. या वर्षाची थीम सेव्ह टायगर म्हणजे टायगर वाचवा नसून टायगरसोबत राहायला शिका असं आहे. म्हणजे काय तर टायगरची संख्या वाढलेली आहे, त्यावर आता कुणाचंही कुठल्याही शास्त्रज्ञाचं दुमत नाही, वाढली, परंतु टायगरचं आणि माणसाचं जे संघर्ष आहे तो दिवसेदिवस वाढतोय, त्याला कसं टॅकल करायचं त्याच्यावर कालचा हा पूर्ण थीम होती. त्यामुळे आज आपण टायगरच्या बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. बॅकग्राऊंड 360 पूर्ण त्याचं अनालिसिस करणार आहोत. चला, 29 जुलै टायगर डे. पण यंदाचा प्रश्न जरा वेगळा आहे बघा. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणजे इंटरनॅशनल टायगर डे दरवर्षी 29 जुलैला सेलिब्रेट केला जातो. कधीपासून केला जातो? 2010 पासून. 2010 पासून MCQ साठी लक्षात राहू द्या. का केलं जातं? कारण 2010ला रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे एक टायगर कॉन्फरन्स भरली. त्या टायगर कॉन्फरन्समध्ये असं लक्ष ठेवण्यात आलं, 2010ला बसली होती, 2022 पर्यंत म्हणजे 12 वर्षामध्ये टायगरची संख्या डबल करायची. कारण त्यावेळेस 2008, 9, 10 मध्ये टायगरची संख्या खूप कमी झाली होती. त्यामुळे टायगरची संख्या डबल करण्याचं लक्ष तेव्हा ठेवण्यात आलं. बरं, 2006 मध्ये जवळपास भारतामध्ये 1411 टायगर होते. म्हणजे 2010 म्हणजे जवळपास 1500 टायगर धरा. आणि आज जर बघितलं 2022च्या गणनेमध्ये 3682 आहेत, म्हणजे डबलपेक्षा पण जास्त आहेत. म्हणजे आपण हा टार्गेट अचीव केलंय का? तर हो, केलंय. भारत हा एकमेव देश आहे, इंडिया इज द ओनली कंट्री, आपला जो 2x आहे म्हणजे टायगर डबलचा जो काही टार्गेट आहे तो अचीव केलेला आहे. जगभरामध्ये जेवढे वाघ राहतात त्याच्यापैकी 70 ते 75% वाघ एकट्या भारतामध्ये राहतात. परंतु मेन मुद्दा इथं आहे, म्हणजे हे जे सक्सेस मिळाले ना, हीच खरी अडचण आहे. काय आहे तर आता आपण जेवढे टायगर रिझर्व बनवले होते ना, म्हणजे टायगर रिझर्व म्हणजे जसं आपण आपल्या राहण्यासाठी घर बनवतो तसंच टायगरला त्यांचं हक्काचं घर म्हणजेच टायगर रिझर्व, ते सगळेच्या सगळे आता सॅच्युरेट झालेत. ठीक आहे, बऱ्यापैकी सॅच्युरेट झालेले आहेत. ठीक आहे, आता जागा संपलेली आहे. म्हणजे समजा ही जागा आहे, याच्यामध्ये 100 टायगर राहू शकतात, तर तिथे आता 120, 130, 140 टायगर राहत आहेत. त्यामुळे टायगर काय करतायत? बाहेर पडतायत. आणि का बाहेर पडतायत वगैरे आपण पुढे बघणार आहेत. बरं, परिणाम हे बघा, वाघ प्रकल्प बाहेर पडतायत, बफर क्षेत्र, कॉरिडॉर, शेतशिवार, गावाजवळ आपल्याला वाघ आढळतात. हे बघा, भिंतीवर बसलेला वाघ आहे. म्हणून यंदाचा खरा विषय हा वाघ वाचवणे नाही, टायगरला सेव्ह करणं नाही, तर वाघासोबत राहणे हा आहे. म्हणजे आपल्याला वाघासोबत राहायला पाहिजे, को एक्झिस्टन्स म्हणतो आपण त्याला. बरं, सगळ्यात आधी बॅकग्राऊंड पहिल्यापासून बघूया. बॅकग्राऊंड काय? प्रोजेक्ट टायगर 1973ला, 1972ला, 1972 हे लक्ष राहू द्या. 1972ला स्टॉकहोम कॉन्फरन्स बसली. म्हणजे द एरा ऑफ इन्व्हायरमेंटॅलिझम जर कधी चालू झाला तर तो 1972ला झाला. ठीक आहे, 1972च्या अगोदर सगळ्यांना असं वाटायचं की इन्व्हायरमेंट एवढं काही नाही आहे, पण 1972ला कळलं की इन्व्हायरमेंट प्ले क्रिटिकल रोल. आणि त्या कॉन्फरन्समध्ये इंडियाज प्राईम मिनिस्टर मिसेस गांधी वॉज द ओनली हेड ऑफ एनी स्टेट हु अटेंडेड द कॉन्फरन्स. त्यामुळं भारत हा इन्व्हायरमेंटलमध्ये किती सेन्सिटिव्ह आहे हे खूप आधीपासून सगळ्या जगाला माहिती आहे. जसं 1972 झालं तसंच 1973ला लगेच 1 वर्षानंतर आपण काय केलं? प्रोजेक्ट टायगर लॉन्च केलं. आणि प्रोजेक्ट टायगर लॉन्च करण्याच्या अगोदर 1972लाच आपण एक कायदा आणला होता, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972, वन्यजीव कायदा. त्या कायद्याच्या नंतर 1973 पासून आपण प्रोजेक्ट टायगर चालू केलं. बरं, मी टाइमलाईन सांगतो बघा. 1900 म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर भारतात जवळपास 40,000 वाघ होते. आणि आज जर बघितलं तर किती? 4,000 पण नाहीत, 40,000 वाघ होते 1900ला. 1972ला आपण जसं म्हणलं, 1972ला स्टॉकहोम कॉन्फरन्स झाली, ती ग्लोबल लेवलची होती. आणि त्याच्यानंतर आपण हा वन्यजीव कायदा आणला, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आणला. त्यानंतर 1973ला प्रोजेक्ट टायगर सुरू केलं. प्रोजेक्ट टायगर कुठून सुरू केलं? जिम कॉर्बेट इथून सुरू केलं. आणि ही जिम कॉर्बेटचीच फोटो आहे. ठीक आहे, जिम कॉर्बेट कुठे? उत्तराखंडला आहे. MCQ साठी लक्षात राहू द्या. सगळ्यात अगोदर 9 व्याघ्र प्रकल्प होते. हे पण MCQ साठी महत्वाचं आहे, UPSCला कदाचित विचारू शकतं. सुरुवातीला 1973ला जे व्याघ्र प्रकल्प चालू केले गेले, टायगर रिझर्व चालू केले गेले, त्याच्यामध्ये कुठले कुठले 9 होते. त्यामुळे ते 9 लक्षात राहू द्या. ठीक आहे, बरं, वाघाला राष्ट्रीय प्राणी सुद्धा घोषित करण्यात आलं. त्याच्या आधी सिंह होतं. आपण थोडं कन्फ्युजन आहे बऱ्याच जणाला. राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तो सिंह होता 1973च्या आधी. आज जो म्हणतोय आता जो वाघ आहे, 1973 पासून वाघ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वाघाचं संरक्षण होत गेलं. 2005ला सरिस्का येथे सगळे वाघ नष्ट झाल्याचे उघड झालं. म्हणजे त्याला म्हणतात सरिस्का डिबॅकल. म्हणजे काय झालं की 2006ला म्हणजे काय झालं, 2005च्या अगोदर जितके वाघ होते का सरिस्कामध्ये, इन्युमरेशनमध्ये वाघ दिसायचे परंतु ॲक्च्युअलमध्ये वाघच नव्हते. त्याला म्हणतात सरिस्का डिबॅकल. नंतर असं कळलं की एकही वाघ नाही तिथे. मग काय झालं, त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक टायगर फोर्स इस्टॅब्लिश केलं. त्या टायगर फोर्सच्या रिकमेंडेशननुसार 2006ला अमेंडमेंट केली, बरेचसे चेंजेस करण्यात आले. ठीक आहे,
आणि हे बघा NTCAची स्थापना इथं झाली 2006ला आणि पहिली शास्त्रीय गणना आणि 2006 पासून तेव्हापासून आपण टायगर इस्टिमेशन म्हणतो ना आपण. त्याच्यानंतर मग त्यांची जनगणना म्हणजेच त्याला इस्टिमेशन म्हणतात तिथनं, कारण फिक्स आपण सांगू शकत नाही, हेड काउंट नाही येते. पगमार्क असतील किंवा मग अन्य कुठले पुरावे असतील, कॅमेरा ट्रॅप असेल, त्याच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की एखादा टायगर आहे की नाही. बरं, आणि डबल काउंटिंगचे पण चान्सेस असतात, त्याच्यामुळे इन्युमरेशन असं हा म्हणतात त्याला. बरं, 1411 वाघ तेव्हा होते 2006ला. आज आपण गेलो चांगलं, म्हणजे 2006ला 1900ला 40,000 वाघ होते. 2006ला म्हणजे 100 वर्षामध्ये येता येता 1400 वाघ राहिले फक्त. आणि मग तिथनं सुरू झाली आपला खरं रिअल कन्झर्वेशन. ठीक आहे, म्हणजेच आज जर बघितलं आपण भारतामध्ये अख्ख्या 58 टायगर रिझर्व आहेत 18 राज्यामध्ये. ठीक आहे, आणि आता 6व्या गणनेचं काम चालू आहे, म्हणजे 6th इन्युमरेशन जे आहे ना ते चालू आहे. बरं, सरिस्का जो आहे, सरिस्का डिबॅकल म्हणतात त्याला, 2006चा 5चा फक्त प्रकल्प जाहीर करून वाघ वाचत नाहीत. कारण 2005च्या अगोदर हा जो सरिस्का टायगर रिझर्व आहे ना तो टायगर रिझर्व होता, व्याघ्र प्रकल्प होता, तरी पण एकही वाघ नव्हता तिथे. देखरेख कर्मचारी आणि स्थानिकाचा सहभाग तेवढाच आवश्यक आहे. आज सुद्धा काही टायगर रिझर्व असे आहेत, जसं की तुम्ही कन्फर्म करून घ्या, कावल असेल, कावल आंध्र प्रदेशमध्ये, किंवा मग डंपा टायगर रिझर्व आहे मिझोराममध्ये, तिथेही वाघ नाहीत, ऑलमोस्ट एक वाघ आहे. इनफॅक्ट आहे ना, मागच्या इन्युमरेशनमध्ये सह्याद्री टायगर रिझर्व आपल्या महाराष्ट्रातला सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये वाघ नव्हता. मग आता सध्या वाघ तिथे सोडलेले आहेत, माया असेल, तारा असेल, तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित वाचू शकता. युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ त्याच्या अवेलेबल आहेत. बरं, व्याघ्र प्रकल्प म्हणजे काय, टायगर रिझर्व म्हणजे काय, मी आता तुम्हाला सांगितलं. जसं आपल्याला राहण्यासाठी घर लागतं, तसंच त्या टायगरला त्यांना राहण्यासाठी घर आहे, त्यांचं स्पेशल घर आहे, त्याच्यामध्ये कोणीही नाक खुपसायचं नाही, त्यालाच म्हणतात टायगर रिझर्व. ठीक आहे, एका वाक्यात काय, त्यांच्यासाठी राखीव संरक्षित क्षेत्र, त्याची रचना आहे. जशी आपली रचना असते का, आपलं घर हे आहे, आपलं घर म्हणजे हे आपलं बेडरूम, आणि हे आपलं बेडरूम असतं, आणि इथं आपलं कॉमन हॉल असतो. सेम इथं आहे, हे जे कोर आहे का, कोर त्यांचं बेडरूम आहे, म्हणजे तिथं कोणीही नाक खुपसायचं नाही, अजिबात कोणी जायचं नाही. जे इसेन्शियल गोष्टी तेवढ्याच तिथं अलाउड आहेत, आणि बाकी बफर आहे, बफरमध्ये मग बाकी गोष्टी अलाउड आहे. ठीक आहे, मग आपण जे सफारी वगैरे करतो का ते पण बफरमध्येच करतो, कोअरमध्ये अलाउड नाही. बरं, किती भारतामध्ये मी सांगितलं 58 टायगर रिझर्व आहेत, 58 टायगर रिझर्व टोटल. एरिया एवढा आहे. मध्य प्रदेशात मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त आहेत 9 टायगर रिझर्व, महाराष्ट्रामध्ये 6 टायगर रिझर्व आहेत. त्याच्यातले नागपूर भागामध्ये 5 एकट्या आहेत, आणि प्लस सह्याद्री, आपला सह्याद्री हा लेटेस्ट आहे, बोर पण आहे लेटेस्ट. सह्याद्री टायगर रिझर्व, एक टायगर रिझर्व जेव्हा असतो त्याच्यामध्ये दुसऱ्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज असतील किंवा नॅशनल पार्क हे इन्क्लुडेड असतात. फॉर एक्झाम्पल जर मी सह्याद्री टायगर रिझर्व सांगितलं तर याच्या अंतर्गत काय, तर चांदोली नॅशनल पार्क याच्या अंतर्गत आहे, आणखी एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी पण आहे. आणि एक्सटेंडेड कॉरिडोर जो आहे ना तो तिकडे राधानगरीला जातो, आणि मग खाली तिकडे कर्नाटकमध्ये काली टायगर रिझर्वला जातो कर्नाटकमध्ये. बरं का, हे राधानगरी गवा म्हणतो ना आपण, गवा कोल्हापूरला आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. बरं, आता टायगर रिझर्व याला कायदेशीर आधार आहे का, तर आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या अंतर्गत कलम 38V आणि 38X, 38V लक्षात राहू द्या, हे बघा 38V, आणि हे जे आर्टिकल आहे ना, तुम्ही हे जे सेक्शन आहे तुम्ही प्रत्येक जागी लिहा, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्या शिफारशीवरून राज्य सरकार सूचना काढते. कोर म्हणजे याला काय म्हणतात, क्रिटिकल टायगर हॅबिटाट. यूपीएससीचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे, यूपीएससीचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. त्यांनी विचारलं की क्रिटिकल टायगर रिझर्व सगळ्यात मोठं, हा जो क्रिटिकल टायगर हॅबिटाट आहे का तो सगळ्यात मोठा कुठला आहे, त्याचा आन्सर नागार्जुन सागर होतं. नागार्जुन सागर टायगर रिझर्व, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोन्हीमध्ये स्प्रेड झालंय. हे इथं लिहिलंय सर्वात मोठा नागार्जुन सागर श्रीशैलम, आंध्र तेलंगणा. ठीक आहे, त्याच्यानंतर एम स्ट्रिप्स हा पण यूपीएससीचा PYQ आहे, म्हणजे यूपीएससीचा एवढा फेवरेट टॉपिक आहे हा, एमपीएससीचा एवढा फेवरेट टॉपिक आहे, नेहमी याच्यावर क्वेश्चन असतात. बरं, वाघ इतर प्राण्यापेक्षा वेगळा काय, आपण म्हणतो ना एवढं वाघाकडे का जायचं, वाघ हा फ्लॅगशिप स्पेसिस आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे वाघाचं जर आपण अधिवास जर इन्शुअर केलं तर बऱ्याच प्राण्यांना त्याचा फायदा होतोय. बरं, एका वाक्यात काय, वाघ हा सगळ्यात महत्त्वाचं बघा, एकाकी म्हणजे सॉलिटरी आणि लाजाळू. खूप लोकांना ह्याला माहिती नाही, वाघ म्हणजे आक्रमक, वाघ म्हणजे एकदम मी वाघ आहे एकदम बाहेर तो, नाही, वाघ हा लाजाळू प्राणी आहे, लाजाळू. कमालीचा प्रादेशिक आहे, म्हणजे टेरिटोरियल आहे, म्हणजे टेरिटोरियल आहे. जसं आपल्या इथं स्टेटची मार्किंग असते, जिल्ह्याची बाउंड्री असते, तालुक्याची बाउंड्री असते ना, तसं प्रत्येक वाघाची जंगलामध्ये त्याची स्पेशल बाउंड्री असते. तो त्याच्या बाउंड्री क्रॉस जर कोणी वाघ केला ना तर तो एकदम त्यांच्यामध्ये भांडणं लागतं मग. ठीक आहे, तो माणसाला टाळतो, शोधत नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठं वाघ दिसत असेल ना तर याच्यामुळे नाही की तो तुम्हाला शोधत आलाय. जर तुम्ही म्हणतो ना वाघाचा तुमच्यावर अटॅक झालाय, मी पुढे बोलणार आहे, तो अटॅक वाघ मुद्दामून करत नाहीये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तो माणसाला टाळतो, जितकं जास्त टाळता येईल तेवढं टाळतो. शक्यच नसेल जर आता माणसानं जर त्याच्या घरामध्ये त्याच्या बेडरूममध्ये घुसून बसले तर मग वाघ तर काय करणार ना, वाघ दिसणारच ना तुम्हाला. ते तशा पद्धतीचं काम आहे.
सगळ्यात महत्त्वाचं आहे की एकाकी जीवन बघा, सिंह जे आहे ना, सिंह कळपात म्हणजे प्राईडमध्ये राहतात, वाघ एकटा राहतात. सगळ्यात महत्त्वाचं जे सिंगल मेल असतात ना, मेल वाघ, मेल टायगर, ते कधीच बघा तुम्ही नेहमी एकटा चालताना तुम्हाला दिसतील. ठीक आहे, लाजाळू असतात, लाजाळू स्वभाव आहे त्यांचा, पण वाघ माणसाची चावू लागता सहसा दूर सरकतो. म्हणूनच आहे ना, जंगलात वाघ दिसणे दुर्मिळ मानले जाते. इतकं दुर्मिळ आहे ना, म्हणजे त्याला जर वाटलं वाघाला की इव्हन जेव्हा असं बऱ्याचदा आढळलंय की एका छत्तीसगडमधनं पूर्ण चंद्रपूरमध्ये वाघ आले आणि एक वाघ तर चंद्रपूरमधनं आपल्या एडशी, रामलिंग एडशी आहे ना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, धाराशिवमध्ये, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जो वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे ना, तिथे आलं होतं, तिथनं कर्नाटकमध्ये, आणि कुणालाही तो वाघ दिसला नाही. कसं दिसला नसेल, तर वाघ काय करतात की रात्री प्रवास करतात आणि दिवसा आहे ना कुठेतरी दडी मारून बसतात. म्हणजे एका जागी ते दिवस दिवस बसतात की आपण कुणाला दिसू नये, इतका लाजाळू प्राणी आहे तो. सगळ्यात प्रादेशिकता म्हणजे टेरिटोरियल आहे, म्हणजे जवळपास 100 स्क्वेअर किलोमीटरचा एकाचा एरिया असतो. मग टेरिटोरी मार्किंग कशी करते बघा, हद्द कशी आखतो. एका दुसऱ्या वाघाला कसं कळतं की ही दुसऱ्या वाघाची टेरिटोरी आहे, तर त्याचे 2-3 मार्ग आहेत. सगळ्यात पहिले हे बघा, हे दिसतं का, स्प्रे, याला म्हणतात स्प्रे. झाडावर मूत्र व गंधस्राव फवारणे, म्हणजे झाडावर आहे ना मूत्र फवारतात आणि मग त्याचा जो वास आहे ना, तो वास दरवळतो तिथे. आणि इथं क्रॉलिंग करतात, क्रॉलिंग म्हणजे असे खोडावर नखाने ओरखडतात. ठीक आहे, क्रॉलिंग करतात, त्याला स्क्रेप म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर वास, एक वाघ दुसऱ्याचा वास वाचतो म्हणून तो त्याच्या टेरिटोरीमध्ये येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जी वाघाची डरकाळी आहे जवळपास 3 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येते, 3 किलोमीटर. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही वाघाची डरकाळी जी मूव्हीजमध्ये बघता ना, तशी वाघाची डरकाळी नाही ॲक्च्युअलमध्ये. तुम्ही वाघाची डरकाळी थोडी वेगळी आहे, म्हणजे थोडी कमी फ्रिक्वेन्सीची असते, जी की खूप लांबपर्यंत जाते ती. ठीक आहे, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा, तुम्हाला दिसेल. सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये वगैरे सकाळचे दृश्य आहेत, बऱ्याच लोकांनी शूट केले, तिथं टाकले त्यांनी. बरं, टायगरचं आपण बघितलं इतर प्राण्यापेक्षा काय स्वभाव आहे. टायगरची शिकारीची पद्धत आणि त्याची खास वैशिष्ट्ये बघा, वाघ पाठलाग करत नाही, तो दबा धरतो आणि 10 पैकी 9 वेळा त्याची शिकार फसते. आपण म्हणतो मी 5 अटेम्प्ट दिले, म्हणजे 4 अटेम्प्ट गेले. वाघ 10 अटेम्प्ट देतो तेव्हा फक्त 1 अटेम्प्ट सक्सेसफुल होतं. म्हणजे 90% फेल्युअर रेट आहे वाघाचं, 90% फेल्युअर रेट आहे, सक्सेस रेट ओनली 10% आहे. वाघाचा सक्सेस रेट किती आहे, फक्त 10% आहे. आणि तुम्ही बघितलं असाल, वाघ नॉर्मली कधी पाठलाग करत नाही, तो दबा धरून बसतो, योग्य वेळची वाट बघतो आणि डायरेक्ट अटॅक करतो. चित्त्यासारखा वेगाने पाठलाग करत नाही. ठीक आहे, तो लपून सरकत जवळ जातो आणि अचानक झड देतो. हे बघा इथे एकदम हलकं. तुम्ही याचे भरपूर व्हिडिओज पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. मारण्याची पद्धत काय, मोठ्या भक्ष्याचा गळा दाबून श्वास कोंडणे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि लहान मानेवर चावा, म्हणजे गळा दाबायचा आणि मानेवर चावा करायचं, याचा आहे. ठीक आहे, एका बैठकीत 30 ते 40 किलोपर्यंत मांस तो खाऊ शकतो. आणि आठवड्याला साधारण एक मोठी शिकार त्याला लागते, म्हणजे एखादं मोठं हरिण असेल, गवा असेल, ठीक आहे, एखाद्या आठवड्याला त्याला लागतं. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक वाघाचे पट्टे वेगळे, जसं आपलं फिंगरप्रिंट आहे का, प्रत्येकाचं वेगळं आहे. आधार ऑथेंटिफिकेशन, तसं त्यांचं आधार ऑथेंटिफिकेशन येते. सगळ्यांचे पट्टे वेगळे ते बघा, माणसाच्या बोटाच्या ठशासारखे आहेत. कॅमेरा ट्रॅपमधून समजतं आपल्याला कुठला वाघ आहे काय नाही, त्यामुळे म्हणलं इन्युमरेशन सोपं पडलं जातं. ठीक आहे, पोनारा पण आहे, मोठ्या मांजरीत दुर्मिळ आहे, पण वाघाला पाणी आवडतं आणि रात्रीची दृष्टी माणसापेक्षा कैक पटीने तीक्ष्ण असते. आपण जर बघितलं, इनफॅक्ट सुंदरबन टायगर रिझर्व्ह जे आहे, किंवा सुंदरबनमधले वेस्ट बेंगॉलमध्ये जे टायगर आहेत ना, ते खारं पाणी पण पितात, अडॅप्टेशन येते. त्याच्यामुळे सहअस्तित्व का महत्त्वाचं आहे, सहअस्तित्वासाठी याच्यामुळे महत्त्वाचं आहे की बहुतांश हल्ले जे आहेत ना, ते तेंदूपत्ता, सरपण किंवा गवत गोळा करताना वाकलेल्या स्थितीमध्ये होतात. म्हणजे जेव्हा माणूस वाकतो का गवत गोळा करण्यासाठी किंवा सरपण गोळा करण्यासाठी, तेव्हा वाघाला वाटतं की हा आपला भक्ष्य आहे, ही आपली शिकार आहे, म्हणून तो अटॅक करतो. तो माणूस आहे म्हणून अटॅक करत नाही, तो खाण्यासाठी अटॅक करत नाही. ठीक आहे, तो मुद्दामून अटॅक करत नाही, त्याला वाटतं तसं. त्यामुळे बऱ्याचदा असं म्हणतात की जेव्हा आपण गवत वगैरे घेतो किंवा सरपण घेतो ना, तेव्हा जास्त वाकायचं नाही. जर वाकलं तर एक माणूस तिथं बाजूला थांबायला पाहिजे, म्हणजे असं अटॅक होणार नाही. बरं, आता तर आपण बघितलं 58 टायगर रिझर्व्ह आहेत, म्हणजे 58 घरं आहेत टायगरचे देशामध्ये. 58 घरं मोठमोठे, एक घर म्हणजे खूप मोठं असतं ते, 58 घरं आहेत. आता सगळेच्या सगळे वाघ तिथे राहतात का, तर नाही. बरेच जणांपैकी असं म्हणतात की जवळपास आहे ना 25% जे वाघ आहेत ना, इनफॅक्ट याच्यापेक्षा जास्त सांगतात, खूप जास्त, 25%, म्हणजे 10 पैकी 2.5 वाघ, म्हणजे 100 पैकी 25 वाघ हे त्यांच्या घराच्या बाहेर राहतात, प्रकल्पाच्या बाहेर असतात. हाच इथं मेन प्रॉब्लेम आहे. इथं लिहिले NTCAच्या डेटा आहे, सुमारे 23% वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर, जवळपास 25% म्हणजे 1/4 बाहेर येतात. आता मला सांगा, जेव्हा ते बाहेर येतात, वाघ त्यांच्या घराच्या बाहेर येतात, मग बाहेर आल्यानंतर कुठे ना कुठे त्यांना राहायला पाहिजे ना. मग जेवढं बाहेर आहे ते माणसानं व्यापले, आपण व्यापले, त्यामुळं मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जो आहे ना, तो संघर्ष वाढतोय. आणि त्या जो संघर्ष वाढतोय, त्या संघर्षाच्या सोबत राहणंच यावर्षीचं जे थीम आहे ना, किंवा यावर्षीचं जास्त फोकस आहे तो त्याच्यावर आहे. बघा, आता संघर्ष का वाढतोय, एका वाघात
वाघ हिंस्र झालेला नाही, म्हणजे आपण म्हणतो ना वाघाचे एकदम तो खूप जास्त हिंस्र झालाय, तर नाही, हिंस्र नाही झाला, त्याची जागा संपली आणि माणूस त्याच्या वाटेवर आलाय, म्हणजे आपण त्याच्या घरी घुसतोय, तो आपल्या घरी नाही येतोय, आपण त्याच्या घरी घुसतोय, म्हणून आपल्याला वाटतं की आपलं जो ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तो वाढतोय. सेकंड, पहिली गोष्ट आहे का होते आणखी सॅच्युरेशन. बघा, प्रकल्पाची वाहन क्षमता संपली, 58 टायगर रिझर्व आहेत, एका घरामध्ये फक्त 100 राहू शकतात, तर तिथे आज 150 वाघ आहेत, म्हणजे ते सॅच्युरेशन आलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की वाघ हा टेरिटोरियल ॲनिमल आहे, त्याला टेरिटोरी लागते, म्हणजे 100चा म्हणजे हे टेरिटोरी, ही टेरिटोरी, ही म्हणजे असे टेरिटोरी असते प्रत्येक वाघाची. आता जो नवीन वाघ येणार आहे त्यालाही टेरिटोरी लागेल ना, कारण तो त्याचा स्वभाव आहे, तो टेरिटोरी इथं कुठं घुसवल ना. जर समजा ही टेरिटोरी आहे एका वाघाची आणि नवीन आलेला वाघ जर इथं घुसतोय तर या दोन्हीमध्ये फाईट होईल ना, तो त्याला यूज देणार नाही, मग त्याला कुठं ना कुठं. आणि जे इस्टॅब्लिश लोक आहेत ना मार्केटमध्ये, त्यांच्याशी फाईट करत थोडं अवघड पडतं, मग ते कुठलाही क्षेत्र असेल. तुम्हाला समजलं मी काय बोलतोय तर. बरं, तर मग काय, नवीनला अवघड पडतं, मग त्याला ऑप्शन राहत नाही, मग तो काय करतो, टायगर रिझर्वच्या बाहेर जातो, घराच्या बाहेर जातो, बघतो कुठेतरी टेरिटोरी मला मिळते का, आणि तो त्याच्या शोधात जातो. हे असं घडतं. त्याच्यानंतर कॉरिडोरचा ऱ्हास आहे. बऱ्याचदा असं होतं की बघा, इथे घर आहे आणि इथे घर आहे आणि इथे घर आहे, आता या घराच्या मला बाहेर जायचं आहे, तर या घराच्या बाहेर जाण्यासाठी काहीतरी रोड पाहिजे ना मला. आता समजा तुम्हाला पुण्याला यायचं आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले असतील, तुम्हाला तिथून येण्यासाठी रोड आहे ना, म्हणजे तो कॉरिडॉर बनवलेला आहे, आपण माणूस आहे बनवू शकतो. त्यांचे नॅचरल कॉरिडॉर होते, आपण ते डिस्ट्रॉय केले. त्यांचाही कॉरिडॉर होता, त्यांचा ते रस्ता होता, तर आपण काय केलं, इथनं मार्ग टाकला, इथनं काहीतरी टाकला, इथं काहीतरी प्रोजेक्ट डेव्हलप केला, हे असं केलं. तिथे जे फॉरेस्ट होतं त्याला क्लिअर केलं आणि तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या. कशासाठी, आपल्यासाठी. तर मग ते काय झालं, त्याच्यामुळे त्यांचं चालणं डिस्टर्ब होऊन गेलं. त्याच्यानंतर अवैध विजेच्या तारा, हे बांधवगडमध्ये 2025 पासूनच्या 8 पैकी 4 शेतातील अवैध विद्युत तारामुळे, म्हणजे शेतकरी लोक काय करतात की टायगर आपल्या शेतामध्ये येऊ नये म्हणून काय करतात, ते फेन्सिंग करतात, इलेक्ट्रिक फेन्सिंग. तर इलेक्ट्रिक फेन्सिंग इलिगल आहे. जर जी फेन्सिंग सोलार बेस्ड फेन्सिंग अलाउड आहे, ती फक्त शॉक देते, ठीक आहे, म्हणजे ॲनिमलला फक्त शॉक देते, एलिफंट असेल किंवा मग टायगर असेल. परंतु हे लोक काय करतात, एकदम फॅटल डेडली करंट असतं ते, आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू होतो. आक्रमक वनस्पती, लँटाना कॅमेरा, बघा हा थोडा इकॉलॉजिकल भाग आहे. लँटाना कॅमेरा हे असं गवत आहे, त्याला इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतात. त्या इन्व्हेजिव्ह स्पेसिसमुळं, म्हणजे आपण जे क्रॉप पेरतो, समजा सोयाबीन आणि तूर पेरावं लागतं त्याला उगवण्यासाठी, लँटाना कॅमेराला तसं नाही, तो ऑटोमॅटिक, तो स्वतःच एवढा ॲग्रेसिव्ह आहे की तो एकदम जंगलासारखा पसरतो. आज जर बघितलात ना तर कुठल्याही जंगलामध्ये जा, लँटाना कॅमेरा एवढा डेन्स आहे, सगळीकडे पसरलाय, आणि तो लँटाना कॅमेरा एवढा डेन्स आहे, ठीक आहे, एवढा दाट आहे ना, वाघाला इकडून तिकडे जाताच येत नाही, त्यामुळे त्याची मुवमेंट रुकली, ठीक आहे. आणि वर्तनात बदल झाला वाघाच्या सुद्धा, कारण माणूस पूर्ण तिथं झालाय ना, म्हणजे दररोज माणसाला बघणं, माणसाचं वाहनाचा आवाज. कारण काय आहे की बघा, आता हे घर आहे त्यांचं, तर या घरामध्ये वाघ शांतते राहायचे. आता जसं नागरहोल टायगर रिझर्व आहे खाली आपल्या, किंवा मग इकडं कर्नाटकमध्ये, तिथनं बंदीपूर आहे, तर बांदीपूरमध्ये काय केलं आपण, हायवे पास केला. बघा, हे अगोदर अनटच होतं, इथे काही वाघ होते, इथं काही वाघ होते. आता त्यांना दररोज वाहनाचा आवाज असेल, ठीक आहे, काही लोक चिप्स वगैरे खाऊन टाकून दिले, हे असं काहीतरी, मग त्याला त्याची सवय लागली. त्यामुळे आहे ना वाघाच्याही वर्तणुकात बदल होत आहे. त्यामुळे वाघ काय करतात, हल्ले करायचे चान्सेस वाढलेत. मानवी बाजू काय, ह्युमन अँगल काय, बघा आपल्या भारतामध्ये आज सुद्धा मोस्टली ट्रायबल पीपल जे आहेत ना, ते जे जंगल आहे त्याला मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणतात. मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे जंगलामधलं जे तेंदूपत्ता आहे किंवा चारा आहे, आज सुद्धा जंगलावर अवलंबून आहेत बरेचसे ट्रायबल पीपल. तर जेव्हा हे जंगलात जातात तेव्हा वाघाचा आणि त्यांचा संघर्ष होतो. बरं, आता हे झालं आपण पूर्ण वाघाबद्दल कॉन्फ्लिक्ट वगैरे सगळं बघितलं. आता महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे, नागपूरला आपण काय म्हणतो, व्याघ्र राजधानी, म्हणजेच द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. बरं का, द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया हे बघा, पूर्ण भारताची टायगर कॅपिटल आहे नागपूर, फक्त भारताची नाही, महाराष्ट्राची नाही, पूर्ण. कारण नागपूरचा जो भाग आहे ना, जर आपण बघितलं, हा आपला महाराष्ट्र, तर हा जो भाग आहे ना, इथं मध्य प्रदेश येतं पुढे, ह्या भागामध्ये जवळपास आहे ना 8 ते 9 टायगर रिझर्व आहेत, म्हणजे 58 पैकी 8-9 एकट्या या भागामध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहेत, आणि खूप जास्त वाघ आहेत. त्याला सेंट्रल लँडस्केप असं म्हणतात. सेंट्रल लँडस्केप म्हणजे भारताच्या मध्यभागी आहे ते, म्हणून. बरं, महाराष्ट्रामध्ये किती, 2022ची गणना केली, महाराष्ट्रामध्ये 4444 444 आकडा प्रिंट ठेवा, 444 वाघ आहेत सध्या. मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त आहेत, कर्नाटकमध्ये नंबर 2, उत्तराखंड नंबर 3, 1 2 3. UPSC MPSC राज्यसेवा प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. हे महत्त्वाचं नाही किती वाघ आहेत, हे महत्त्वाचं आहे की पहिला सगळ्यात जास्त मध्य प्रदेशमध्ये. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो, त्या स्टेटमेंटमध्ये जर कर्नाटक असेल तर मेक इट रॉंग. वाघाबद्दल बोलतोय. राज्यामध्ये, महाराष्ट्रात किती, 6 आहेत. मी तुम्हाला म्हणलं सगळ्यात महत्त्वाचं मेळघाट. मेळघाट सगळ्यात जुना आहे,
म्हणजे 1973ला मी म्हणलं होतं ना, 1973ला जेव्हा प्रोजेक्ट टायगर लॉन्च करण्यात आला तेव्हा मेळघाट पण त्यामध्ये होता. ठीक आहे, नागपूरची ओळख याच्यामुळे आहे की टायगर कॅपिटल हे बघा एवढे खूप जास्त आहेत. ठीक आहे, चंद्रपूर संघर्षाचे केंद्र आहे मेन, कारण ताडोबा जो आहे ना, ताडोबातील वाघ 2006ला 43 होते, आज ते 220 ते 230 म्हणजे 250च्या पुढे वाघ गेलेत. सगळ्यात तिथं जातोय, म्हणजे चंद्रपूरमध्ये खूप जास्त मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता आपण 360 बघूया. बरं, घटनात्मक कायदेशीर मी तुम्हाला सांगितलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 कलम 38 आहे, याच्यामध्ये लक्ष राहू द्या 38V सॉरी. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्य व्यवस्था प्रशासनमध्ये काय, राज्य वन विभाग असेल, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, हे लक्षात राहू द्या, कोर आणि बफर. आर्थिकमध्ये काय, पर्यटनातून उत्पन्न व रोजगार, त्याला इको टुरिझम असं म्हणतात. काही लोक याला पण क्रिटिसाइज करतात की इको टुरिझम नसायला पाहिजे. मी स्वतः या मताचा आहे. इको टुरिझम आहे ना, तो सुद्धा खूप आणि खूप कमी प्रमाणामध्ये असला पाहिजे. ज्या प्रमाणावर आपण इको टुरिझम करतोय ना, त्याच्यामुळेही खूप जास्त प्रमाणामध्ये वाघांचं डिस्टर्बन्स असेल किंवा वन्य प्राण्याला नुकसान होत आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे का, फक्त आपण आर्थिक बाबीसाठी नाही करायला पाहिजे, तर आपण ते अवेअरनेस म्हणून करायला पाहिजे आणि त्याचे दुसरे मार्ग आहेत ते शोधलं पाहिजे. भारतामध्ये तर सध्या हेच केलं पाहिजे. पर्यावरण परिस्थिती की हे म्हणलं, वाघ जो आहे ना, अम्ब्रेला स्पीशी आहे, म्हणजे सगळ्याच्या वरी बसतो. वाघ हा सगळ्याच्या वरी बसतो, फ्लॅगशिप स्पीसी आहे. ठीक आहे, वाघाला वाचवलं म्हणजे आपण बऱ्याचशा वन्य प्राण्याचं संरक्षण केलं इनडायरेक्टली. त्याच्यानंतर समाज व सामाजिक न्याय, तुम्हाला सांगितलं संघर्षाचा जो सर्वाधिक भार आहे मॅन एनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये ते ट्रायबल पीपलवर आहे. त्यामुळं ट्रायबल पीपलचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. सायन्स टेकमध्ये कॅमेरा ट्रॅप असेल किंवा एम स्ट्रिप्स, रेडिओ कॉलर, AI आधारित सूचना प्रणाली. याचा अर्थ काय, तर म्हणजे आता चंद्रपूरमध्ये काय केलं त्यांनी, पूर्ण फेन्सिंग केली. हा गाव आहे, ठीक आहे, गावाच्या बाजूला इथं पूर्ण AI सिस्टीम इस्टॅब्लिश केली. म्हणजे जर वाघ इथं आला ना, तर ऑलरेडी गावामध्ये सायरन वाजतो की वाघ आलाय, आपल्या हद्दीवर वाघ आलाय, म्हणजे गाव एकदम अलर्ट होऊन जातं. तर AI बेस सिस्टीम जी आहे ना, ती इस्टॅब्लिश केली पाहिजे मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट रोखण्यासाठी. इंटरनल सिक्युरिटीमध्ये आपण बघितलं, आज सुद्धा शिकार आणि अवैध असे व्यापाराचे आंतरराष्ट्रीय जाळे कार्यरत आहे. त्याच्यानंतर भूगोल जर बघितलं, मध्य भारतामध्ये मी तुम्हाला सांगितलं सेंट्रल लँडस्केप असेल, ठीक आहे, शिवालिक लँडस्केप असेल, तुमच्या कामाचं नाही ते, जे UPSC MPSC प्रिलिम्स मेन्सला आहेत त्यांना कामाचं आहे ते. इतिहास संस्कृतीचं जर म्हणलं तर वाघ काय भारतीय संस्कृतीत खोलवर गेलेला आहे. म्हणजे आज सुद्धा हे बघा, वाघोबा वाघदेवाची लोक पूजा करतात हे लोक. सुंदरबनमध्ये जर गेलात ना, तर वाघाची प्रॉपर पूजा होते, मोठमोठे सण उत्सव यांच्या नावावर आहेत. ठीक आहे, आपत्ती जोखीम व्यवस्थापन, मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट हा अँगल यायचा आहे. नीतिशास्त्र, सगळ्यात मूळ पेच आहे की वाघाचा जगण्याचा हक्क आणि माणसाच्या सुरक्षेचा हक्क कोणता महत्वाचा आहे. दोन्ही डेव्हल इथं डायलेमा आहे, इथिकल डायलेमा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यात जागतिक दृष्टिकोन तर माहिती आहे, ग्लोबल टायगर फोरम असेल, साईट्स असतील. ठीक आहे, त्यानंतर T2चं उद्दिष्ट असेल ते आपण ऑलरेडी अचीव केलेलं आहे. बरं, आता दोन्ही बाजू बघू. जे इन्व्हायरमेंटलिस्ट आहेत आणि स्थानिक समुदाय आहेत, वाघाची संख्या वाढणे हे जागतिक पातळीवर दुर्मिळ यश आहे, म्हणजे ते जपलेच पाहिजे. टायगरची संख्या आणखी वाढवा असं इन्व्हायरमेंटलिस्ट म्हणतात. वाघ नष्ट झाल्यास संपूर्ण जे जंगलाची जी इकोसिस्टीम आहे ना, ती पूर्ण डिस्टर्ब होईल असं म्हणतात. मृत्यूचे प्रमाण संख्येच्या तुलनेत 5% कमी आहेत, म्हणजे बहुतेक मृत्यू आहेत नैसर्गिक आणि प्रादेशिक झुंजीतून. प्रादेशिक झुंज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं टेरिटोरियल फाईट, त्याच्यातनं झालीत. उपाय आहे ना, स्थलांतर किंवा मारणं नाही, तर कॉरिडॉर जोडणे, स्थानिकांना भागीदारी करणे, हे सगळं आहे. आणखी एक सांगतो, हे झाले तुमचे इन्व्हायरमेंटलिस्ट. स्थानिक लोक काय म्हणतात की राष्ट्रीय अभिमानाची किंमत मोजतो तो तुम्ही नाही. म्हणजे मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या AC मध्ये बसून इन्व्हायरमेंटलिस्टचे कॉलम लिहिणे ही वेगळी गोष्ट आहे, आणि वाघ आणि माणसाचा जो संघर्ष आहे, खरा संघर्ष कोणावर येतोय ती वेगळी गोष्ट आहे, असं या स्थानिक लोकांचं मत आहे. बरं, मी कोणावर टिप्पणी केलेली नाही. भरपाई तुटपुंजी आहे, कागदपत्रे किचकट आहेत, रक्कम वर्षभरातून मिळते, म्हणजे परंतु ही आता इम्प्रूव्ह होत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, एखादी वाघानं किंवा मग चित्त्यानं, आपण बिबट्या म्हणतो, बिबट्याचं खूप जास्त उपद्रव महाराष्ट्रामध्ये मानला जातो, वनमंत्र्यांनी ते मान्य केलेलं आहे, तर लगेच 15,000, 20,000, 80,000, 70,000 लगेच रक्कम दिली जाते. जंगलावरील अवलंबित्व टाळता येत नाही. आम्ही वर्षानुवर्ष जंगलासोबत आलोय, म्हणजे कोएक्झिस्टन्स विथ फॉरेस्ट आहे, तर आम्ही आमचं अवलंबित्व कसं करू, याच्यासाठीच फॉरेस्ट राईट्स ऍक्ट आणला गेला 2006. याच्यामध्ये जे आहे ना, कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स राईट, याच्या अंतर्गत ट्रायबल पीपलला अधिकार आहे पूर्ण फॉरेस्ट पॅच हे करण्याचा, मॅनेज करण्याचा. ठीक आहे, आणि त्याचं बेस्ट उदाहरण गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आहे. त्या गावाचं नाव तुम्ही सांगा कुठलं आहे. पर्यटनाचा जो नफा आहे ना, तो स्थानिक लोकांकडे नाही, ट्रायबल लोकांना नाही, त्याचा नफा आहे रिसॉर्टला आणि कंपन्यांना. ठीक आहे, आणि हे लोक भरतात टॅक्स सरकारला. त्यामुळं हे लोकांचा स्टँड आहे.
बरं, सहअस्तित्व म्हणजे को एक्झिस्टन्स, वाघ आणि माणूस एकत्र राहू शकतात का? ते शक्य होईल का? तर होईल. अल्पकालीन उपाय काय? भरपाई लवकर द्या, पुरेशी आणि सोपी करा, म्हणजे 30 दिवसात रक्कम आली पाहिजे. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये जर कोणाची डेथ झाली असेल किंवा एक वाघामुळे जर पिकाचं नुकसान झालं असेल, पशुचं नुकसान झालं असेल किंवा त्यांनी पशुला मारलं, तर इन्शुअर करा की 1 महिन्याच्या आत रक्कम दिली पाहिजे. इनफॅक्ट आहे ना 48 आवर्सच्या आत, 48 तासाच्या आत काही ना काही 20-25% रक्कम, 50% रक्कम डिलिव्हर केली पाहिजे. आणि ही SOP आहे, करतात सुद्धा. हे असं केल्यावर काय होतं, त्यांचा जो राग आहे ना, तो राग वाघाच्या प्रती कमी होतो. आणि जर वाघाच्या प्रती जर राग कायम असेल ना, तर ते बदला घेतील, वाघाला मारण्याचा प्लॅन करतील. आणि मागे एक 2 महिन्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली होती. त्याचं काहीतरी काऊजला मारलं होतं, तर त्यांनी काय केलं, त्याला विष बाधा देऊन वाघाला मारलं, 2 वाघाला. तर त्यामुळे ते तसं होतं. त्यामुळे 48 आवर्स, 24 to 48 आवर्स हे रिस्पॉन्स तर आपल्या हातामध्ये आहे ना. हे जे वन अधिकारी आहेत त्यांनी हे केलं पाहिजे, सरकारने लवकर रिलीज केलं पाहिजे. लवकर इशारा प्रणाली, कॅमेरा आधारित SMS सूचना. मी तुम्हाला जसं म्हणलं, गाव आहे, गावाच्या बाजूला AI बेस सिस्टीम करा, रिकग्नाइज केलं, सायरन वाजायचं. ठीक आहे. जळणचा पर्याय म्हणजे ट्रायबल लोकांना जंगलामध्ये जाऊन लाकडं गोळा करण्याची गरज नक्की पडली पाहिजे. त्याच्यासाठी सिलेंडर पुरवठा वगैरेचं प्रमाण वाढवलं पाहिजे. म्हणजे जंगलात जाण्याची गरजच कमी पडली पाहिजे, म्हणजे संघर्षच होणार नाही. दीर्घकालीन काय, सगळ्यात महत्त्वाचं, कॉरिडोरला कायदेशीर दर्जा दिला पाहिजे. आजपर्यंत कॉरिडोर आहेत, टायगर कॉरिडोर किंवा एलिफंट कॉरिडोर, परंतु त्याला कायदेशीर दर्जा नाही, तो दिलं पाहिजे. म्हणजे रेल्वे असतील, रस्ते असतील, रेल्वेवर एलिफंट मारण्याचे प्रमाण तर खूप जास्त आहेत. किती जास्त आहेत? किंवा आजची आपल्या लोकसत्तामध्ये न्यूज आहे की चंद्रपूरमध्ये काहीतरी रूल, रेल्वे ट्रॅकवर वाघ आला होता, ते लोको पायलटनं एकदम ब्रेक मारल्यामुळे तो वाघ वाचला, असं काहीतरी आलं होतं. तो नेहमी होतं. बरं, शेतातील अवैध विजेच्या करावर कठोर कारवाई करा. मी जसं म्हणलं, जो फील्ड आहे आपला, हा समजा शेत आहे, तर शेताच्या भोवताली जे आपण लावतोय, फेन्सिंग करतोय, तर ती फेन्सिंग सोलार फेन्सिंग असली पाहिजे, इलेक्ट्रिक फेन्सिंग नको आहे. म्हणजे फक्त तो शॉक दिला पाहिजे, ते अलाउड आहे. लँटानासारख्या आक्रमक वनस्पतीचे निर्मूलन, आता निर्मूलन तर शक्य नाही, बऱ्याच जणांना माहिती आहे लँटानाचं निर्मूलन शक्य नाही, त्याला मिनिमाइज नक्की करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता हे आयडियल झालं, लिहायला तर आपण काही लिहितो ना, तसं आहे ते. त्याच्यानंतर पर्यटन, इको टुरिझम जे आहे ना, त्याच्यामध्ये स्थानिकाचा, जे ट्रायबल पीपल आहे त्यांचा सहभाग, आणि त्यांना पैसे द्या त्याचे. ठीक आहे. रिसॉर्ट वगैरे नाही. तर वाघ वाचवण्याची जी लढाई आपण जिंकली, म्हणजे जवळपास 1400 वाघ होते, जवळपास आता जो 4000च्या आसपास आहेत, म्हणजे 3600 2022ला होते, आता 4000 झाले असतील असा अंदाज आहे. एवढा आपण वाघ तर वाचवले, आता वाघासोबत राहण्याची लढाई बाकी आहे. अर्धी लढाई जिंकली, अर्धी लढाई बाकी आहे. ठीक आहे. आणि ही जी लढाई आहे ती जंगलात नाही बरं का, ती जंगलाच्या सीमेवर, शेताच्या बांधावर आणि गावाच्या विशीवर लढली जाणार आहे. तिथे जिंकायची असेल तर वाघा इतकीच काळजी, वाघ जेवढा काळजी घेतो का, दबाव असतो, तो माणसाला छळत नाही, माणसाला मारत नाही, तेवढीच आपणही घ्यायला पाहिजे. आपणही वाघाजवळ जायला नाही पाहिजे. वाघ जर आला तर आपण त्याला वाढ दिली पाहिजे, तो वाघ बरोबर निघून जाईल, तुमच्यावर अजिबात येणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, वाघाची वाढती संख्या ही यशाची खूण मानायची की आता जागेचा गंभीर प्रश्न मानायचा? याचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.